नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? आता ऊन छान पडलंय, त्यामुळे गणपती पाहायला जायचं. पण गणपती पाहायला जाताना तोंडावर मास्क लावायचा बरं का, गर्दीत जाताना. आज आपला शनिवार, गोष्टीचा वार. आज आपल्या गोष्टीचं नाव आहे चंद्र हसला. बरं का मुलांनो, एक दिवस पार्वती मातेने की नाही खूप सुंदर स्वयंपाक केला बरं का. ती रोजच करायची, पण त्या दिवशी जरा गोडाचं जेवण केलं आणि मग गणपती बाप्पा पोटभर जेवले बरं का. आणि टप्पा असं फुगलं पोट त्यांचं. मग त्यांना की नाही खूप कंटाळा आला चालायचा, पण जेवल्याबरोबर काही लगेच झोपायचं नाही, शतपावली करायची असते. म्हणून ते जरा बाहेर चालायला निघाले बरं का. पण त्यांना चालायचा भारी कंटाळा आला. मग त्यांनी मूषक राजांना सांगितलं, मूषक राज चला मला पाठीवर घेऊन एक चक्कर मारून येऊ बाहेर. मग ते म्हटले की बरं. मूषकराज काय त्यांचे सवारीच होती मूषकराज म्हणजे बरं का. मग ते मूषकराजांच्या पाठीवर बसले आणि अशी सवारी करायला निघाले. पण एका बागेतनं जाताना की नाही ते जरा अडखळले आणि त्यामुळे गणपती बाप्पा खाली पडले. गणपती बाप्पा खाली पडल्यावर त्यांनी इकडे इकडे पाहिलं, आपण पडलोय ते कुणी पाहिलं नाही ना आपल्याला, म्हणून ते इकडे इकडे बघू लागले. पण आकाशात चंद्राने त्यांना पाहिलं आणि चंद्र जोरात हसला बरं का. हसल्यानंतर त्याला हसत आवरेना. मग की नाही गणपती बाप्पांना खूप राग आला. गणपती बाप्पा म्हटले, काय झालं हसायला? हसतोस काय? मी पडलो म्हणून हसला ना, तर आजपासून तुझं तोंड कोणीच पाहणार नाही, हसतोस म्हणून ना. तर मग त्याला खूप भीती वाटते चंद्राला. अरे बापरे, गणपती बाप्पाने आपल्याला शाप दिला, आता तो आपलं तोंड कोणीच पाहणार नाही, आता काय करायचं? मग काय म्हणतो तो चंद्र खाली येऊन त्यांना नमस्कार करतो आणि म्हणतो, माझं चुकलं गणपती बाप्पा, मला क्षमा करा. मला कुठं लागलं का? मला कुठं गरजटलं का? तुमचा पाय दाबून देऊ का दुखतं तर म्हणे मला कुठेही लागलं नाही. तर मग म्हणे मग मला क्षमा करा, तुम्ही मी चुकलं. आता ह्याच्या पुढे जर कोणी पडलं तर मी मुळीच हसणार नाही. तुम्ही मला क्षमा करताना. मग देव भोळा असतं मुलांना, लगेच क्षमा करतो. पण आज शाप दिलेला असतं की नाही, तो काही मागे घेता येत नाही, पण उशाप देता येतं बरं का. मग गणपती बाप्पा उशाप देतात. म्हणतात, ज्या दिवशी भाद्रपद महिन्यात माझी स्थापना होईल की नाही, त्या दिवशी फक्त तुझं तोंड कोणी पाहणार नाही, पण इतर दिवशी सगळेजण तुझं तोंड पाहतील. आणि अंगारकी चतुर्थीला, संकष्टी चतुर्थीला तुझं तोंड पाहिल्याशिवाय तर कोणी जेवणारच नाही. आणि अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी तुझं तोंड पाहतील ना कोणी, तर त्यांना धनलाभ होईल. आणि मग तो म्हणतो, मग फक्त तुम्ही ज्या दिवशी येणार त्या दिवशी का बरं? मग तर म्हणे, मग आता शाप दिलाय ना मी तुला, मागं घेता येत नाही. त्या दिवशी जर का तुम्ही ज्या दिवशी माझी स्थापना करतात त्या दिवशी जर का कोणी तुझं तोंड पाहिलं तर त्याच्यावर भांडणाचा आळ येईल, म्हणून तुझं तोंड कोणीच पाहणार नाही. मग तेवढ्या पुरतं चंद्राला बरं वाटतं की बाबा इतर वेळी आपलं सगळे तोंड पाहतील म्हणून बरं का. मग चंद्र जातो आणि मग गणपतीला पण समाधान वाटतं. पण गणपती रुद्रावर रागवतो, मूषकराज तुम्ही कशासाठी हालचाल केली? तुम्ही हालचाल केली म्हणून मी पडलो म्हणे. मग काय करणार म्हणे, तिकडून आपण चाललो ना बागेतनं, तर एका झाडाच्या पाठीमागून एक नाग आला. नाग आला आणि तो असाच चालला, तर मला वाटलं की तो मला धरायला आला, म्हणून मी घाबरलो, म्हणून मी असं घाबरून पडले म्हणे. हो का? कुठे तो तुला दृष्टीस पडलेला मला दाखव, कुठल्या बाजूला गेलाय तो. मग ते म्हणतो की ते बघा तिकडे समोरच आहे, त्या तिथे तो झाडाच्या पाठीमागे तो नाग, म्हणून मी घाबरलो, म्हणून मी हादरलो आणि मग तुम्ही पडले. हो का? मग जातो तिथे गणपती बाप्पा असं त्याला धरतो त्या नागाला आणि आपल्या कमरेला बांधून टाकतो. कमरेला बांधून टाकल्यामुळे त्या गणपती बाप्पाला नाव पडलं चिंतामणी. कारण डोक्यावर चिंतामणी असतो ना खड्या नागाच्या, मग नागाला असं बांधून ठेवतं म्हणून त्याचं नाव चिंतामणी. आणि मग चंद्राला उशाप देऊन की नाही, चंद्राने माफी मागितली की नाही, म्हणून तो चंद्राला पण डोक्यावर स्थापन करतो. आणि डोक्यावर स्थापन केल्यामुळे गणपती बाप्पाला भालचंद्र म्हणतात बरं का मुलांना, भालचंद्र म्हणतात. आणि मग चिंतामणी, भालचंद्र अशी अनेक नावं आहेत, पण प्रत्येक नावावरनं गणपती बाप्पाची एक गोष्टच असते. ती मी आता तुम्हाला सांगितली, चंद्र का असला म्हणून आणि भालचंद्र नाव का पडले म्हणून. म्हणून
गणपती बाप्पाला भालचंद्र म्हणतात, चिंतामणी म्हणतात. आवडली का गोष्ट? गोष्ट आवडली असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, म्हणजे दुसऱ्या पण छोट्या मुलांना ऐकता येईल की नाही गोष्ट.